स्वप्न. काही स्वप्न स्वतःच्या पूर्तीची वाट पाहतात, तर काही स्वप्न दुसऱ्यांच्या यशात आपली परिपूर्णता शोधतात. आज अशाच स्वप्नांचा एक अनोखा प्रवास आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा आणि न्यूज अनकटच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ही आहे एका सामान्य माणसाची असामान्य कहाणी, ज्याने स्वतःचं स्वप्न अधुरं राहिल्याचं दुःख पचवलं, पण हजारो तरुणांच्या स्वप्नांना पंख दिले. मी बोलतीये पवार काकांबद्दल, ज्यांचं आयुष्य एका UPSC अधिकाऱ्याचं स्वप्न पाहत मोठं झालं. परिस्थितीच्या कठोर बेड्यांनी त्यांना स्वतःला अधिकारी बनवण्यापासून रोखलं, पण त्यांनी आपली निराशा एका प्रेरणादायी मिशनमध्ये रूपांतरित केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाने असंख्य UPSC उमेदवार आपल्या यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहेत. आजची ही कहाणी आहे त्यांच्या त्या अविरत संघर्षाची, त्यागाची आणि प्रेरणेची, ज्याने अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवलाय. पुण्यातील गोखले नगरमध्ये झेरॉक्सचं दुकान चालवणारे गणेश पवार हे MPSC आणि UPSC करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना झेरॉक्स सेंटरमधून फुकट झेरॉक्स देतात. इतकंच नाही, तर प्रिलियम परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ते अभ्यास करण्यासाठी मोफत लायब्ररीही देतात. स्वतः स्पर्धा परीक्षा देता आली नाही, त्यामुळे याच गरीब विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतःला पाहतात आणि कार्य करतात. गणेश पवार यांच्या कार्यामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थी अधिकारी बनले. विद्यार्थ्यांसाठी ते केवळ झेरॉक्सच देत नाही, तर ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि प्रेरणाही देतात. चला जाणून घेऊयात एका स्वप्नवेड्या माणसाची कहाणी, ज्याने दुसऱ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलंय. आता माझ्याकडे PWD वाले पण मुलं होते, तलाठीचे पण मुलं होते. त्यांनी IAS साठी स्वप्न बघून आले होते, पण छोट्या छोट्या नोकऱ्यांमध्ये आहेत की हे सगळं त्यांना आपण ठेवणं गरजेचं आहे. फक्त एक ठेवणं तर शक्य होत नाही, कारण इथं 10 लाख आणि 20 लाख मुलं असतात. त्यामध्ये आपला कुठं निभाव लावणार हे आपलं काहीच कळणार. मुलं काय करायला की कोविडमुळे येतच नव्हती शॉपला. मग आम्ही ठरवलं तेव्हा मुलं आमच्यापर्यंत येत नाही, तर आपण कसं म्हणून पोहोचू आणि त्यांना जी गरज आहे ती कसं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. मुलं येत नाहीत ना, तर एक स्टेटस ठेवला मोबाईलवरती की मुलांना घरपोच प्रिंटआउट्स मिळतं. सिलेंडर लावू आणि भाजीचं काहीतरी लावू आणि प्रिंटआउट तिकीट ठेवायचं आणि प्रत्येक लायब्ररी म्हणा किंवा घराच्या इथे जाऊन देऊन यायची. प्रिलियम पास केली तर आपण त्यांना 3 महिने, पुढचे जे 3 महिने असतात मेन्ससाठी, ते आपण त्यांना मोफतमध्ये देऊ. मग ते मुलं झाली आणि जेव्हा इंटरव्ह्यूला गेले किंवा त्यांचे पोस्टिंग झाले, ते आपल्या दुकानात येऊन भेटून गेले. तर मला फार बरं वाटतं की आपण छोटंसं काम केलं, पण आज मुलांनी त्याचं खूप कौतुक केलं. तर त्यांनी मला त्यांच्या इथली मशीन आणून दिली की बाबा तुम्ही चांगलं काम करताय, ते आमच्याकडे मशीन घेऊन जा, तुम्हाला जसं जमेल पैसे तसे द्या, पण मशीन घेऊन जा, तुमचं काम बंद नका. असे लोक आहेत. पण आईला सांगू मी मोठा होऊन कलेक्टर, पण ठीक आहे म्हटलं कलेक्टर नाही झालं तर कलेक्टर आपण बनू तर शकतो. त्या पोरांना जे पोरं आहेत त्यांना आपण मदत करू शकतो. वडील 1980मध्ये वारले, त्यानंतर पूर्ण जबाबदारी आईवर झाली. आईला वाटायचं की आता 5 मुलांना सांभाळायचं कसं, कारण 8वीत 6वीत असताना काहीतरी हॉटेल मंगला थिएटरच्या साईडला एक हॉटेल आहे, तर तिथं ते कब्बशा धुवायचं काम किंवा मग चहा द्यायचं काम वगैरे करायचं. आवश्यक वस्तू आहेत. पोलिसांनी सगळ्यांना आखून दिलं की तुम्हाला ह्या गोष्टी हव्यात, की सिलेंडर म्हणा, भाजी म्हणा, यांना सूट होती की हे लोक 4 तास 5 तास जाऊन
घरातल्या वस्तू आणू शकतो. तर मी काय करायचो, शॉपला 6 वाजता यायचो आणि 11 पर्यंत थांबायचो, दुपारी 11 पर्यंत, कारण 12च्या नंतर परत लॉकडाऊन असायचं. तर सकाळी 6 ते 11 पर्यंत प्रिंटआउट काढायचो आणि मुलं येत नाहीत ना, त्यांना एक स्टेटस टाका मोबाईलवरती की मुलांना घरपोच प्रिंटआउट्स मिळतील. मग मुलं काय करायला लागले की बाबा आपण तिथं जाऊ शकत नाही, तर आपण तिथपर्यंत काकांना टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती प्रिंटआउट्स पाठवायला लागले. आणि मग मी ते काय करायचो, 6ला यायचो, सेटर बंद करायचं, आतमध्ये प्रिंटआउट द्यायचो, ते प्रिंट करून 10-10:30 पर्यंत पूर्ण गोकुलनगर, पुणे विद्यापीठ, यशोदा या भागामध्ये देऊन जायचो. त्यामुळे ते कसं आलं की मुलांना ती सवय पडली की बाबा हां घरपोच प्रिंटआउट्स मिळतात. तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला की घरपोच प्रिंटआउट. आणि पोलिस पण विचारायचे की बाबा आत्ता लॉकडाऊन आहे, बंद आहे, तुम्ही कशाला. तर मी काय करायचो, गाडीच्या पुढे सिलेंडर लावायचो आणि भाजीची पिशवी लावायची की जेणेकरून पोलीस त्रास, म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे की बाबा तुम्ही बाहेर फिरू नका, ते चांगल्यासाठी सांगायचे. पण मुलांना प्रिंटआउट पण देणं खूप गरजेचं होतं, कारण UPSCची एक्झाम त्यावेळेस खूप जवळ आली होती आणि पोरं सांगायची की बाबा आपल्याकडे आता प्रिंटआउट वगैरे नाहीत काका. मग मी ती आयडिया केली, बाबा सिलेंडर लावू आणि भाजीचं काहीतरी लावू आणि प्रिंटआउट तिकीट ठेवायचो आणि प्रत्येक लायब्ररी म्हणा किंवा घराच्या इथे जाऊन देऊन यायचो. माझं ग्रॅज्युएशन झालं आबासाहेब गरवरे कॉलेजमधनं आणि लहानपणापासून इच्छा होती की खूप काही शिकावं आणि घरची परिस्थिती आपण सुधारावी. आणि आई सांगायची की बाबा आपला मुलगा काहीतरी मोठा होईल, कलेक्टर होईल किंवा काहीतरी असं त्यावेळेस. आणि कारण 5 भावंड असल्यामुळे थोडासा आमच्यावरती दबाव होता आईवरती की बाबा हे मुलांना शिकवायचं कसं काय शिकवायचं. मग आई सांगायची की तुम्ही जर शिकला तर टिकला. त्यानंतर बहिणीचं लग्न झालं, एका बहिणीचं लग्न झालं, तिचा नवऱ्याने डिवॉर्स दिला, ती आमच्या घरी येऊन राहिली. परत 2 बहिणी होत्या, त्यांचं पण असं झालं की ती एकीचे मिस्टर वारले, ती पण घरी येऊन राहिली. मग पूर्ण रोड आमच्या आईवरती आला. मग तेव्हापासून मी म्हटलं बाबा एकतर कमवणार एकटी आई, तर आपण पण काहीतरी हातभार लावला पाहिजे. म्हणून मी 8वी 6वीत असताना काहीतरी हॉटेल मंगला थिएटरच्या साईडला हॉटेल आहे, तर तिथं ते कपबशात धुवायचं काम किंवा मग चहा द्यायचं काम वगैरे करायचं. घरची ती पण येऊन बसली आमच्या घरी. मग त्यानंतर असं झालं की ती एक आणि आमचे 5 भावंड होते, यांना सांभाळणारी आई एकटीच. मग ते लहानपणापासून ते डोक्यात ते बाबा आपण या मला असं वाटलं की बाबा त्यावेळेस तुम्हाला विचारायचं की लहानपणी बाबा काय होणार आहे. तर आमचं स्वप्न काय असायचं, कलेक्टर, इंजिनियर असं सांगायचं. तर मी सांगायचो कलेक्टर व्हायचं. पण कलेक्टर म्हणजे काय मला आत्ता तर कळालं कलेक्टर म्हणजे काय, किती अभ्यास असतो त्याला. पण आईला सांगायचं मी मोठा होऊन कलेक्टर होईल. पण ठीक आहे म्हटलं, कलेक्टर नाही झालं तर कलेक्टर आपण बनू तर शकतो, त्या पोरांना जे पोरं आहेत त्यांना आपण मदत करू शकतो. 2002ला मी MPSCची एक्झाम दिली. पण घरची परिस्थिती अशी होती की जेव्हा आपल्याला घरामध्ये अन्न पण नसते त्यावेळेस डोकं चालत नाही. पहिलं म्हटलं की आपण आपलं काहीतरी घराचं म्हणजे 2 पैसे येतील आणि आपलं घर सुधरेल, आपलं 2-4 भावंडे जे आहेत त्यांना कसं काय सांभाळता येईल, आईवरती कारण पूर्ण जबाबदारी होती ना. त्यामुळे आपल्या खांद्यावर पण आपण जबाबदारी घ्यावी. म्हणून म्हटलं ठीक आहे आता आपण थोडंसं काम पण करणे गरजेचं. मग ते काम करता करता मग कामच करत राहिलो. ते स्वप्न माझं राहिलं तसंच. कारण मुलांना कसं की ग्रामीण भागातून मुलं येतात, तिकडे लायब्ररी ज्या आहेत पुण्यामध्ये पूर्णपणे त्याचं की ओनरपणे लायब्ररी ओनर त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे मुलं आपल्याकडे येतात, आपण फक्त ते मुलं पास झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतो फक्त, पण त्यांना आपण त्या प्रवासामध्ये काय मदत करतो हे पण त्यांना कळलं पाहिजे. त्यामुळे म्हटलं आपण सुरुवात आपणापासूनच करूया की मुलांनी जर प्रिलियम पास केली, UPSC प्रिलियम असते ना, तर ती प्रिलियम पास केली तर आपण त्यांना 3 महिने पुढचे जे 3 महिने असतात मेनसाठी ते आपण त्यांना मोफतमध्ये देऊ, जेणेकरून त्यांना थोडासा हातभार पण लागतो. आणि प्रिलियम पास झाल्यानंतर सुद्धा खूप पुढे स्ट्रगल असायचं की 3 महिने त्यांना नोट्स प्रोव्हाइड असतात. तर मी काय केलं की जे पोरं प्रिलियम पास होतात त्यांना पूर्णपणे मोफतमध्ये 3 महिने असं ठेवलं. त्यामुळे मुलं चॅलेंज स्वीकारतात, येतात की बाबा आम्ही होऊ शकतो. आता कसं एकमेकाला सांगून, समजा काही मुलं येतात आपल्याकडे प्रिंटआउट वगैरे काढायला,
आपण त्यांना डिस्काउंटमध्ये वगैरे देतो किंवा कोणाकडे नसेल पैसे तर तो ठीक आहे नेक्स्ट टाइम दे वगैरे असं सांगतो. मग तो ती जे मला कमी रेटमध्ये मिळेल. मग ते मुलं काय करतात की त्यांचे कोण असतील एका फ्रेंड सर्कल मग त्यांना घेऊन ते त्यांच्याकडे देतो आणि मेमध्ये CAPF UPSCचा इंटरव्ह्यू आहे, त्याची दोन्ही प्रिपरेशन चालू आहेत. काकाची आणि माझी ओळख जास्त जुनी नाही. काका मला जवळपास 2 वर्ष अगोदर भेटलेले. मी अगोदर दुसऱ्या लायब्ररीला होतो. काका तिथे झेरॉक्सचे डिलिव्हरी द्यायचे. मग त्यावेळेस काकाची ओळख झाली. नंतर मग काकाने लायब्ररी सुरू केल्यावरती कळालं. मग मी नंतर इकडे आलो आणि माझी प्री निघाल्यावरती काकाचं असं हे होतं की ज्याची प्री निघेल त्याला लायब्ररी फ्री होती मेन्सपर्यंत. मग मी ते आलो, लायब्ररी जॉईन केली आणि मेन्सची प्रिपरेशन केली. स्टार्टिंगला काही नाही वाटत स्टुडंटला घरून पैशाचं ते प्रेशर वगैरे काही, पण नंतर जसे जसे वर्ष जातील तसं मग आपल्याला पण पैसे मागायला थोडं हे वाटतं. मग त्यावेळेस काकाची हेल्प चांगलीच होती. काका प्रिंट पण असे डिस्काउंटेड प्राईसवरती द्यायचे. मग मी म्हणेल की चांगलीच हेल्प होती त्यावेळेस. आहे ते सुमेध सुरळे म्हणून झाले, फॉरेस्ट ऑफिसर झाले. त्याच्याकडे परिस्थिती म्हणजे हुशार मुलगा. 4थ्यांदा तो इंटरव्ह्यूला होता UPSCचा, पण तो झालाच नाही आणि त्याची परिस्थिती खूप म्हणजे एकदम बेकार होती. तर तो पण कसं की काही आर्थिक नसल्यामुळे माझ्याकडे तो आला की असं प्रिंटआउट वगैरे काढायचे. मी त्याला बोललो काय असेल माझ्याकडनं घेऊन जायचं, पगार आला तर पहिला आणून द्या असं मी सांगायचं त्यांना गमती. मग ते मुलं झाली आणि जेव्हा इंटरव्ह्यूला गेले किंवा त्यांचे पोस्टिंग झाले ते आपल्या दुकानात येऊन भेटून गेले. हे मला फार बरं वाटतं की आपण छोटंसं काम केलं पण आज मुलांनी त्याचं खूप कौतुक केलं. सकाळी 11 वाजता शॉपला यायचं, मुलांना PDF जे सेंड केलेलं असतात ते सेंड केलेले PDF प्रिंट करून ठेवायचं आणि संध्याकाळी 10 वाजता जेव्हा शॉप बंद करतो 10 ते मग 11:30पर्यंत पूर्ण जेवढे गोकुलनगर, सिम्बायसिस आणि इकडे पुणे विद्यापीठ आहे तिकडे जाऊन मुलांना द्यायचं, प्रोव्हाइड करायचं. म्हणजे ज्यांचे प्रिंटआउट द्यायचे असतात PDF ते त्याची प्रिंट करून देत असतात आणि मोफतमध्ये सेवा असते. UPSC परीक्षा सोपी पण आहे, अवघड पण आहे. मनापासून केली तर खूप सोपी, पण मध्ये डिस्ट्रॅक्ट वगैरे झालं, समजा मध्येच मित्रमंडळी भेटले किंवा हे मग आपण ज्यासाठी आलो ते काम आपण व्यवस्थितपणे केलं तर ते 100% मी त्या याच्यापर्यंत गाठू शकतो. अन्यथा ते खूप मोठी, कारण पूर्ण देशातनं ही परीक्षा असलेली असते UPSC परीक्षा. आणि त्याला कसं टफ परीक्षा असते. जास्त करून दिल्लीमध्ये वगैरे तुम्ही बघितलात ना, ते नॉर्थचे मुलं वगैरे असतात ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं असतं की ते 8-12 तास करतात. पुण्यातले पण महाराष्ट्रातील मुलं पण करतात. पण काय होतं की परिस्थितीमुळे म्हणा किंवा मग मित्रमंडळी याच्यामुळे ते भरपूर थोडंसं वेगळ्या मार्गाला जातात. तेव्हा मग ते जे फोकस आहे ते फोकस होत नाही. म्हणजे जसं अर्जुन म्हणतो की आपण डोळ्यावरती बाण लावल्यानंतर तो डोळा बघायला पाहिजे, तसं बघितलं तर त्याला यश नक्की मिळते. मला लायब्ररीची साथ अशी मिळाली की माझ्या डोक्यात होतं की आपण लायब्ररीचं सुरू करावी मुलांसाठी. कारण प्री पास झाल्यानंतर मेन्सला जे 2-3 महिने असतात ते मुलांना थोडंसं आपल्याकडनं काहीतरी होईल. म्हणून मी ओनरशिपला बोललो तर त्यांनी विचार म्हणून आहेत, तर ते त्यांना मी सांगितलं की मला असं लायब्ररी सुरू करायची. त्या लोकांनी डिपॉझिट पण नाही घेतलं. मला म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुमचा विचार आम्हाला पटला, आम्ही देतो. आणि झेरॉक्सचं पण असं आहे की आता माझ्याकडं मागच्या महिन्यामध्ये मशीन बंद पडली, तर रोशनी एंटरप्राइजेस म्हणून आहे, त्यांचं झेरॉक्स सेंटर आहे, म्हणजे रिपेअरिंगचे पार्ट्स वगैरे ते विकतो. तर त्यांनी मला त्यांच्या इथली मशीन आणून दिली की बाबा तुम्ही चांगलं काम करताय तर आमच्याकडे मशीन घेऊन जा,
तुम्हाला जसं जमेल पैसे तसे द्या, पण मशीन घेऊन जा, तुमचं काम बंद राहील. असे लोक आहेत. आणि मी जिथं आता झेरॉक्स सेंटरला आहे, माझ्या आत्याभावाचंच शॉप आहे प्रवीण डोंगरे म्हणून, त्यांनी सुद्धा डिपॉझिट नाही घेतलं माझ्याकडनं. ते बोलले की तुझं काम चांगलं आहे, तू करत राहा. त्यामुळे त्यांची साथ खूप आहे. की याचं प्लॅनिंग केलं पाहिजे की आपण भरपूर नाही जायचं. एक तर एक गोल ठेवला पाहिजे. 2025ला आपल्याला पोस्ट काढायची का 26ला काढायची का 27ला काढायची, एक गोल ठेवला आपण तर ते आपण निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपल्याला समजा वाटलं की आता आपण पुढं नाही करायचं तर आपण क्विट करू शकतो. नाहीतर मुलं काय करतात 3 वर्ष 4 वर्षाच्या पुढे 5-5 वर्ष पण करत राहतात. आणि हातात काय फक्त एकच परीक्षा नाही आहे आपल्याकडे UPSC, बाकी MPSCमध्ये पण आहेत, तलाठीमध्ये पण आहेत आणि बाकी छोटे छोटे पण आहेत की जेणेकरून आपण पोस्ट काढू शकतो. आता माझ्याकडे PWDवाले पण मुलं होते, तलाठीचे पण मुलं होते. त्यांनी IASसाठी स्वप्न बघून आले होते, पण छोट्या छोट्या नोकऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळं काही ना काही ABCD हे सगळं प्लॅन आपण ठेवणं गरजेचं आहे. फक्त एक ठेवणं तर शक्य होत नाही. कारण इथं 10 लाख आणि 20 लाख मुलं असतात. त्यामध्ये आपला कुठं निभाव लावणार हे आपलं काहीच कळणार नाही. त्यामुळं प्लॅन ABCD सगळंच तुम्हाला ठेवलं पाहिजे. तिला वाटलं मला फोटोग्राफी करायचं, तू करू शकतेस. ज्या मुलांना जिथं जायचं तिथं त्यांनी जायला पाहिजे आणि पालकांनी तिथं दबाव देऊ नये. कारण कसं आहे त्यांची काळजी केलं तर हे ध्येय पाहिजे मला. मग त्याशिवाय होतच नाही. तुम्ही पालकांनी किती सांगू दे, मुलांमध्ये काय असं वाटलं ना तरच ते होऊ शकत नाही, तर अवघड होतं. असं आहे की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या 4 गरजा आहेत. आणि ह्या गरजा आपल्याला कोविडमध्ये कळल्या की आपल्याला आपलं राशन, आपल्या घरचं जे आहे परिस्थिती किती रुपयामध्ये सांभाळलं जातं आपण. म्हणजे कोविडमध्ये आपण 5 हजारामध्ये पण आपण जगलोच नाही, तर अजून का करावं जास्त हवं. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यावरती आपण समाधान राहायचं आणि जे उरेल ते आपले जे आहेत ग्रामीण विद्यार्थी वगैरे त्यांना थोडंफार द्यायचं. मोठी मदत नाही पण मजा येते काम करताना.